मी, मोबाईल आणि कोपरा. आजकालच्या जीवनामध्ये या तीन गोष्टींचा संगम पाहायला मिळतो. मी, मोबाईल आणि कोपरा. आमच्या लहानपणी बरं का, आमच्या लहानपणी कोपऱ्याला फारसं महत्त्व नव्हतं. कोपऱ्याचा उपयोग आम्ही त्यावेळी लपाछपी खेळताना करायचो. जेव्हा कुठं लपायचं असेल तेव्हा आडोशाच्या जागी जाऊन लपायचो. पण आता कोपरा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? तर आपण सर्रास पाहतो की मित्रांच्या भेटीगाठी, बोलणं चालणं, काट्यावर बसणं, फिरायला जाणं ह्या गोष्टी जवळजवळ दुरापास्त झाल्या आहेत. याचं कारण म्हणजे आपल्या हातात आलेलं इलेक्ट्रॉनिक खेळणं. हो हो, इलेक्ट्रॉनिक खेळणं. कुठल्यातरी एका व्हिडिओच्या माध्यमातून ऐकण्यात आलं होतं की लहान मुलाला आपण खेळणं देतो, त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण होते. तो ते खेळणं इकडे तिकडे करून बघतो, पण खेळण्यांमध्ये जास्त ऑप्शन नसल्यामुळे ते तेवढ्यापुरतं त्याचं मनोरंजन करतं आणि लगेच त्याला दुसरं खेळणं लागतं. पण ही उणीव मात्र मोबाईलनी भरून काढली आहे. मोबाईलमध्ये इतके ऑप्शन्स आहेत की ते स्क्रोल करत असताना कितीतरी ऑप्शन्स त्याला पाहायला मिळतात आणि ते मूल त्यात रमून जातं. घरच्यांना वाटतं, वा काय मूल शांत बसलंय. तर हा कोपरा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. हे मांडण्यामागे एकाच कारण आहे की आजकाल ही नवीन पिढी मोबाईल घेऊन कुठेतरी कोपऱ्यात बसलेली असते. घरात कोणी काही सांगत असेल तर जसं काही त्यांना ऐकूच येत नाही. त्यांच्या कानापर्यंत ते पोहोचतच नाही. जसं कोपऱ्याच्या समोर दोन भिंती आहेत आणि ते तेवढ्याशाच जागेत रममाण झालेले आहेत. जसा खिडकीच्या चौकोनातून जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी होती, तसे ते मोबाईलच्या चौकोनातून जगाकडे पाहत आहेत. ठीक आहे, डिजिटल क्रांतीमुळे बरेचशा गोष्टी हाताच्या बोटावर आल्या आहेत. ज्ञान हाताच्या बोटावर आलं आहे. पण हे व्हर्च्युअल जग आणि वास्तविक जग यामध्ये असणारी तफावत जसजसा काळ जातो तसतशी जाणवायला लागते. असाच एक प्रयोग करण्यात आला होता. घरामध्ये असणाऱ्या दोन रूममध्ये काही वस्तू लपवण्यात आल्या. बाजूच्या रूममध्ये एका मुलाला टीव्हीमध्ये दाखवण्यात आलं की दुसऱ्या रूममध्ये ती वस्तू कुठे ठेवली आहे. हे रूम 1 मध्ये त्याला टीव्हीवर दाखवण्यात आलं आणि त्याला सांगण्यात आलं की त्या दुसऱ्या रूममधून ती वस्तू घेऊन ये. आता तू पाहिलास ती वस्तू कुठे ठेवली आहे, तर ती वस्तू घेऊन ये. आता जेव्हा तो त्या रूममध्ये गेला तेव्हा त्याला ती वस्तू शोधता आली नाही. त्याला माहीत असूनही ती वस्तू त्याला शोधता आली नाही, कारण व्हर्च्युअल विंडोमधून दिसणारी ती वस्तू ॲक्च्युअल जगामध्ये जेव्हा तो गेला त्यावेळी त्याला ते सगळं वेगळं दिसायला लागलं. तर ही तफावत आजकाल पाहायला मिळते. आजकाल रीलच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काही एन्जॉय करताना पाहतो. पण ॲक्च्युअली त्या प्लेसवर जाऊन आपण जो आनंद घेतो तो काय आपल्याला त्या रीलच्या, सोशल मीडियाच्या दृश्यातून अनुभवता येणार नाही. ठीक आहे, डिजिटल डेव्हलपमेंटमुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत झाल्या आहेत, त्या माहीत करून घेणं हेही काळानुसार गरजेचं आहे. पण त्याचा ठीक आणि कसा उपयोग करायचा हे आपल्या हातात आहे. जसे आमच्या काळामध्ये बरं का, आमच्या काळामध्ये आम्ही पुस्तकाच्या माध्यमातून ती माहिती शोधण्याचा प्रयत्न करायचो. ती पुस्तकं पण दुर्मिळ असायची. तर त्या पुस्तकाचा शोध घेत घेत त्या ठिकाणी जायचं, त्या गोष्टीबद्दल माहीत असणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जायचा, त्याच्यापर्यंत जाऊन ती माहिती घेतली जायची. तर त्यामध्ये एक उत्सुकता होती, एक डिव्होशन होतं त्यामध्ये, जाणून घेण्याची जिज्ञासू वृत्ती होती. पण आजकाल यूट्यूबवर एखादी माहिती सर्च केली तर त्याबद्दल सांगणारे 10 लोक असतात. 10 का 100 लोक असतात. आता त्याबद्दल कुणाचं काय ऐकायचं? इन्फॉर्मेशनचा इतका भरणा झालाय की असं वाटतं नको ती माहिती. आपली बोक्यात जे सुचेल ते करावं. तर इन्फॉर्मेशन सुद्धा प्रत्येकाला त्याच्या स्वभाव आणि शरीर प्रकृतीनुसार लागू होतीलच असे नाही. तर आपला मूळ विषय होता मी, मोबाईल आणि कोपरा. तुम्ही म्हणाल हा तर रोजचाच विषय आहे. आता आम्हाला माहीत झालंय तुम्ही नवीन काय सांगताय. हो, मी काही नवीन सांगत नाही. मी तेच सांगतोय आणि तेच सांगतोय. तुम्ही म्हणाल आम्हाला तेच तेच ऐकण्याचा कंटाळा आला, काहीतरी नवीन सांगा. तर व्हिडिओ पण तुम्ही कुठल्यातरी कोपऱ्यात बसून पाहत असाल तर तुम्हाला एवढाच सांगणं आहे की ताबडतोब हा व्हिडिओ बंद करा आणि बाहेर मोकळ्या हवेत जाऊन बाहेर मोकळा श्वास घ्या. पण तुम्ही असं करणार नाही, कारण तुम्हाला जाणून घ्यायचंय की या व्हिडिओमध्ये अजून काय सांगितलं जातंय.
जर तुम्ही आत्तापर्यंत थांबला असाल तर मी मोबाईल आणि कोपरा या विषयावर मी काही नवीन सांगितलं असं माझा समज होईल. मग यातून नवीन सांगण्यासारखं काय आहे? आजकाल मुलं कोपऱ्यात मोबाईल घेऊन बसतात. आई-वडिलांशी त्यांचा संवाद कमी झालाय. घरामध्ये सुद्धा एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये मोबाईलवरून एखाद्या गोष्टीबद्दल सांगितलं जातंय. तुम्ही म्हणाल हे पण माझं ऐकून झालंय, पण त्याच गोष्टी तेव्हाच येतात ज्याबद्दल विचार करणं फार महत्त्वाचे आणि गरजेचे असते. तर असाच संवाद जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवून टाकण्यात येतील. आणि हा लवकरात लवकर संपवितो, कारण आता तरी तुम्ही कोपरा सोडून बाहेर मोकळा श्वास घेण्यासाठी मोकळे व्हाल. धन्यवाद.